कार्यालयासमोर नर्सिंगचे विद्यार्थी उपोषणाला बसलेत। विविध मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे। मात्र प्रशासन या उपोषणाची दखल घेत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। आता संजय शिरसाटांनी देखील सहभाग घेतला। विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत याचाही आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। तुम्ही किती दिवसापासून इथे बसलात आणि काय मागण्या आहेत तुमच्या? नमस्कार साहेब, मी सचिन खंदारे। गेल्या 5 दिवसापासून मी इथे उपोषणाला बसले, आमरण उपोषणाला बसलेले। कुठल्याही अन्नाचा आणि पाण्याचा मी त्याग केलेला आहे। जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाही, माझ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील। माझ्यासोबत जे काही माझे जे सहकारी होते, दुर्गादास शिंदे यांची प्रकृती खालावली होती, पण त्यांना लवकर म्हणजे तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली नाही। स्वतः आम्हाला याच्यात इनिशिएटिव्ह घ्यावा लागला, आमच्या स्टुडंटला याच्यात इनिशिएटिव्ह घ्यावा लागला, त्यानंतर वैद्यकीय मदत मिळाली। तसेच जे काही माझे दुसरे सहकारी आहे शंकर नाईकरावरे यांना तर दडपशाही करून API सिटी चौकचे API जे दिलीप चंदन जे आहे त्यांनी दडपशाही करून इथे त्यांना कोंबून। बरं, तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या एवढ्या आहे साहेब, जे काही 10 जून रोजी अधिसूचना जारी केली आहे महाराष्ट्र शासनाने, जी की DMER वैद्यकीय शिक्षण मंडळ हे परिचारिका भरती घेत असतं, त्यामध्ये 80% जागा या महिलांना आणि 20% या जागा पुरुषांना दिल्या गेल्या।